नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे इतिहासाचे प्रश्न बघणार आहोत। रिव्हिजनसाठी एकच नंबर टॉपिक ह्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आपला प्रश्न पहिला आहे, महात्मा फुलेंच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथास प्रस्तावना डॅश डॅश यांनी दिली आहे। एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बाबा पदमनजी यांनी। दुसरा आहे, सत्यवादी कुटुंब मित्र याचे संपादन कोणी केलेले आहे? तर सत्यवादी आणि कुटुंब मित्राचे संपादन हे बाबा पदमनजी यांनीच केलेले आहे। सन 1882 मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेस डॅश डॅश यांचा सहभाग होता। तर सन 1882 मध्ये पुण्यामध्ये फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग होता। 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या घरी झाली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर यांच्या घरी झाली होती। वेदशास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे डॅश डॅश यांनी स्पष्ट केले। तर बघा, महादेव गोविंद रानडे यांनीच स्पष्ट केलेलं आहे। हितवादीमध्ये डॅश डॅश यांनी लेखन केले। तर बघा, हितवादीमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी लेखन केलेलं आहे। सन 1890 मध्ये देशातील औद्योगिक विकासासाठी डॅश डॅश यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते। तर त्यांनीच केलं होतं महादेव गोविंद रानडे यांनी। पुढचं आहे बघा, विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलींचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला ते कोण? तर बघा, विचारांच्या कृतींना जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला, त्यांचं नाव आहे डॉक्टर राघव भांडारकर। लक्षात ठेवायचं, डॉक्टर राघव भांडारकर। इंडियन स्पेक्टर नावाचे साप्ताहिक आणि नीती विनोद हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता, ते ओळखा। तर कुणी लिहिला होता? इंडियन स्पेक्टर नावाचे साप्ताहिक आणि नीती विनोद हा ग्रंथ डॉक्टर बेहरामजी मलबारी। डॉक्टर बेहरामजी मलबारी। बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधत्व या विरोधात यांनी कार्य केले। त्यांनी बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते। तर बघा, बालविरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर बेहरामजी मलबारी। लक्षात ठेवायचं, डॉक्टर बेहरामजी मलबारी। विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव डॅश डॅश या सुधारकावर होता। तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव हा गो ग आगरकर यांच्यावर होता। विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना कोणी केली होती? तर गो ग आगरकर यांनीच केली होती। समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समानता हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे? तर लुकिंग बॅक हे आत्मवृत्त हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे। माझी साक्ष हे आत्मवृत्त डॅश डॅश यांचे आहे। तर बघा, माझी साक्ष हे आत्मवृत्त हे पंडिता रमाबाई यांचं आहे। कोणाचं? पंडिता रमाबाई। स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदुश्री याच्या लेखिका कोण आहेत? तर स्त्री धर्मनीती आणि उच्चवर्णीय हिंदुश्री याच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाई। सन 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सन 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड। कोण होते? सयाजीराव गायकवाड। महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तक प्रकाशनास कोणी मदत केली होती? तर महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तक प्रकाशनास सयाजीराव गायकवाड यांनीच मदत केली होती। अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळून डॅश डॅश हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले। तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळून वीरा शिंदे हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले होते। माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे? तर माझे आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र आहे वीरा शिंदे यांचं। कोणाचं? वीरा शिंदे। सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन डॅश डॅश यांनी केले। तर छत्रपती शाहू महाराज यांनी सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन केलेलं आहे। छत्रपती शाहूंना राजर्षी ही पदवी डॅश डॅश यांनी दिली। तर कुर्मी क्षत्रिय परिषद कोणी दिली? कुर्मी क्षत्रिय परिषद। पुढचा प्रश्न आहे, आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा डॅश डॅश साली पारित केला होता। तर बघा, त्यांच्या संस्थानामध्ये शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1916 मध्ये पारित केला होता। केव्हा? 1916 मध्ये। शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ डॅश डॅश यांनी शाहूंना अर्पण केला होता। तर बघा, के.सी. ठाकरे प्रबोधनकार यांनी शेतकऱ्यांचे स्वराज्य हा शाहूंना अर्पण केला होता। पुढचा आहे, संतती नियम विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, र धो कर्वे हे संतती नियम विचार व आचार या पुस्तकाचे लेखक आहेत। डॅश डॅश यांना संतती नियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते आणि समाज स्वास्थ्य आणि मानसिक त्यांनी सुरू केले।
तर रघुनाथ कर्वे यांनी संतत नियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. 27 नंबरचा प्रश्न आहे, डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1999 मध्ये केली. तर बघा, वि. दा. सावरकर यांनी काय केलं होतं, राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली होती. जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली. त्याच्या जीर्णोद्धारासाठी कोणाला आमंत्रित केलं होतं, तर जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये जे पतित पावन मंदिराची स्थापना केली होती त्याच्या जीर्णोद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं होतं. स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंदय साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं, तर स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंदय साप्ताहिक वि. दा. सावरकर यांनी सुरू केलं होतं. डॅश यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत याची रचना केली होती. तर सावरकर यांनीच शालेय वयातच स्वदेशीचा फटका आणि स्वातंत्र्याचे स्रोत याची रचना केली होती. जातीउच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंधाचे लेखक कोण होते, तर सावरकरच हे जातीउच्छेदक निबंध आणि विज्ञाननिष्ठ निबंधाचे लेखक होते. कमला आणि सप्तर्षी या काव्यांचे रचनाकार कोण होते, तर सावरकरच होते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली होती, तर 5 ऑक्टोबर 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी कोणती योजना चालू केली होती, तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी मुष्टी फंड योजना चालू होती. कोणती? मुष्टी फंड योजना. 35 नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने कोणी दिली होती, तर कर्मवीर ही पदवी भाऊरावांना संत गाडगेबाबा यांनी दिली होती. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे, तर माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र आहे के.सी. ठाकरे यांचं. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम कोणी केले, तर के.सी. ठाकरे यांनीच खरा ब्राह्मण कसा असावा याचं त्यांनी काय केलं होतं, नाटकातून सांगितलं होतं. लोकहितवादीचे पुनर्जीवन कोणी केले, तर लोकहितवादीचे पुनर्जीवन हे के.सी. ठाकरे यांनी केलेलं. कोणी? के.सी. ठाकरे. सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली, तर 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची स्थापना म्हणजे सुरुवात विनायक नरहरी भावे 1924 पासून त्यांनी सुरू केलेली. सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला आहे, तर विनोबा भावे यांनी सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख आणि अनुशासन पर्व असा केलेला आहे. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली, तर बघा नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी प्र. के. अत्रे यांनी दिली. कोणी? प्र. के. अत्रे. प्रति सरकारची राजधानी कोणती होती, तर बघा प्रति सरकारची राजधानी होती कुंडल. लक्षात ठेवायचं कुंडल आणि त्याचे अध्यक्ष होते किसनवीर. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे, तर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठेचं आहे. कोणाचं? अण्णाभाऊ साठे. छत्रपती शाहूंनी शास्त्र जगद्गुरुपीठाची निर्मिती करून डॅशयांना शास्त्र जगद्गुरू नेमले, तर सदाशिव पाटील बेनाडकीकर यांना 11 नोव्हेंबर 1920 साली त्या ठिकाणी तिथं गुरु नेमलं होतं. पुढचा 45 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेकासमयी डॅश उपस्थित होते, तर बघा एप्रिल 1954 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले आणि राघव भांडालकर हे काय होते, उपस्थित होते. शाहूवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ या वृत्तपत्राने छापला होता. म्हणजे कोणत्या वृत्तपत्राने छापला होता, तर केसरी लोकमान्य टिळक केसरी यांनी छापला होता. बालहत्या प्रतिबंधक ग्रहांच्या स्थापनेकरता व त्या कार्यात महात्मा फुलेंना डॅश यांनी मदत केली, तर बघा लोकहितवादी भांडारकर, बाबा परमानंद आणि तात्या पडवळ यांनी मदत केली होती. शेतमालाच्या विक्रीसाठी पेढी सुरू करण्याचे काम डॅश यांनी केले, तर शेतमालाच्या विक्रीसाठी पेढी सुरू करण्याचे काम हे महात्मा फुले यांनी केलेलं आहे. सुखदायक राजप्रकरणी निबंध भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केले, तर बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केलेलं आहे. 50 नंबरचा प्रश्न आहे, काव्य फुले 52 कशी सुबोध रत्नाकर डॅश यांनी लिहिलं आहे, तर बघा काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर सावित्रीबाई फुले यांनी लिहिलं आहे. कोणी? सावित्रीबाई फुले. पुढचं आहे बघा, ग्रेट मेडिकल कॉलेजचे पहिले विद्यार्थी डॉक्टर कोण होते, तर डॉक्टर भाऊ दाजी लाड होते. स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ कोणाचा आहे,
तर स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ लोकहितवादी यांचा आहे. ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर भाऊ महाजन यांनी ज्ञानदर्शन साप्ताहिक सुरू केले होते. मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी कुणी केली? तर मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 साली दादोबा पांडुरंग तडखरकर तसेच दुर्गाराम मच्छाराम सुरत या ठिकाणी त्यांनी केली होती. परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 31 जुलै 1849ला दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केली होती. परमहंसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते? तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी लिहिले होते. लोकहितवादीची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती? तर लोकहितवादीची शतपत्रे भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून 1848 ते 1850 प्रकाशित झाली होती. एल्फिस्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1848चे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तडखरकर. डॅश यांनी 1854 ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली होती. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी छापली होती. तसंच इथं त्यांनी काय छापलं होतं? दर्पण हे 1832 साली, त्याचं दिग्दर्शन 1840 साली मासिक त्यांनी चालू केलं होतं. खालीलपैकी डॅश हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते? तर बघा, बाळशास्त्री जांभेकर आणि दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे तसेच डॉक्टर भाऊदाजी लाडे काय होते? एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. बालबृहस्पती म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर यांना बालबृहस्पती म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला गौरवण्यात जाते, म्हणजे कोणाला गौरवले जाते? तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांना गौरवले जाते. त्यांचे बघा पुस्तके कोणकोणते आहेत? मराठी भाषा व्याकरण, लघु व्याकरण तसेच मराठी नकाशा पुस्तक. सारसंग्रह आणि शून्य लब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांची. आणि तसेच त्यांचं इतर कोणते आहेत? ज्योतिषी शास्त्र, हिंदुस्थानाचा इतिहास तसंच बालव्याकरण, भूगोलविद्या. 64 नंबरचा प्रश्न आहे, अस्पृश्यांच्या दुरस्थितीचे वर्णन हा निबंध कोणी लिहिला? तर मुक्ता साळवे यांनी हा निबंध लिहिलेला आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला कोणी केली होती? तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती. आणि त्यांना सहकार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं होतं. तसेच सदाशिव छत्रे यांनी सुद्धा केलं होतं. ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईमध्ये कधी झाली? 1854ला जगन्नाथ शंकर सेठ यांच्या प्रयत्नातून झाली होती. गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण तसेच छंदनीती या विषयांची पाठ्यपुस्तके कोणी लिहिली? तर कोणी लिहिली? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेली. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली. तर बघा, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना ही दादाभाई नौरोजी तसेच डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ ना मंडलिक यांनी केली होती. कोणाला? भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केले. तर बघा, कोणी केले होते? जगन्नाथ शंकर सेठ यांनी केले होते. तसेच मुंबईत विहीर व तलावांची योजना सुद्धा त्यांनी केली होती. डॅश त्यांनी विष्णुदास भावेंची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. तर जगन्नाथ शंकर सेठ यांनीच भरवली होती. मुंबईत थिएटर असावे यासाठी त्यांनी पाठपुरावा सुद्धा केला होता. पुढचा आहे बघा, 72 नंबरचा प्रश्न आहे, देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य केंद्र कोणी उभारले? तर लहुजी राघोजी साळवे यांनी 1823 ती उभारली होती. मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात डॅश यांनी केली. तर बघा, जगन्नाथ शंकर सेठ यांनी एल्फिस्टन महाविद्यालय सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. आणि मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात सुद्धा जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली. 74 नंबरचा प्रश्न आहे, जॉन माल्कम या मुंबई गव्हर्नर्सला सतीबंदी लागू करण्यासाठी कोणी मदत केली? तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1830 मुंबईमध्ये सहकार्य केलं होतं. 1857 भिलाचे बंड मोडले ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. कोण होते? तर बघा, दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी 1857 भिल्लांचे बंड मोडले आणि ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. या कार्यासाठी त्यांना राव बहादूरची पदवी दिली होती. धर्मविवेचन आणि शिशुबोध ही ग्रंथ कोणी लिहिले? तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांनीच लिहिलेले. तसेच सहकारी पुस्तक समिती सुद्धा स्थापली होती. डॅश यांना टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेस सहकार्य केले. तर बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकरांना 1880 त्यांनी काय केलं होतं? सहकार्य केलं होतं.
ख्रिस्ती मिशनरांना विरोध करण्याचे काम डॅश या वृत्तपत्रांनी केले. तर प्रभाकर उपदेश चंद्रिका, विचारचार लहरी तसेच धूमकेतू, वर्तमान दीपिका यांनी केले. संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे ते होते. ते न्यायाधीश डॅश होते. तर ते कोण होते? गोपाळ हरी देशमुख. तसेच त्यांना लोकहितवादी सुद्धा म्हणतात. स्मॉल कॉज कोर्टात 10 वर्ष ते मुख्य न्यायाधीश होते. ब्रिटिश राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असे ते म्हणतात. तो कोण म्हणतात? गोपाळ हरी देशमुख. त्यांचा उदारमतवाद, न्याय आणि स्वातंत्र्य यावर विश्वास होता. नव समाज रचनेत शतपंथांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश या आपल्या नियतकालिकातून ती पुन्हा प्रकाशित केली. तर बघा, नव समाज रचनेत शतपथांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारतमधून आपल्या नियतकालिकातून पुन्हा प्रकाशित केले होतं. डॅश यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणत. तर बघा, डॉक्टर भाऊदाजी लाड. डॅश यांनी 1886 मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली. तर बघा, रामशास्त्री भागवत यांनी केली होती. रामशास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. डॅश यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला होता. तर धोंडो केशव कर्वे यांचा प्रभाव पडला होता. चित्रमय जगतमध्ये पहिल्या महायुद्धावर डॅश यांनी लेखनमाला सुरू केली. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी यामध्ये काय केलं होतं? लेखनमाला सुरू केली होती. कृप खाडीलकर यांचे डॅश हे नाटक कर्जनशाहीचे खरे रूप प्रकटणारे होते. तर बघा, कीचकवध. 1910 मध्ये ब्रिटिश सरकारने नाटकाच्या प्रवेशावर बंदी घातली होती. ते लोकमान्य टिळक आणि नवाकाळचे संपादक होते. कोण होते? ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात केसरीचे संपादक होते. डॅश यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केली. तर व्यंकू बाळोजी काळकेवार यांनी काय केलं होतं? तेलुगू भाषिकांसाठी शाळा आणि वाचनालय स्थापन केलं होतं. डॅश यांनी 1887 मध्ये ख्रिस्ती बंधुजनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. तर रामय्या वै अव्वायरू लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूया आपण. 90 नंबरचा प्रश्न आहे, गुलामगिरी या महात्मा फुलेंच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली? तर रामय्या अय्यावारू यांनी काढली होती. ज्ञानोदयमधून स्वामी बंधू नावाने कोणी लेखन केले होते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लेखन केले होते. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांनी मुंबईत पुस्तकालय, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीतिप्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळाची सुरुवात केली. तर रामय्या अय्यावारू यांनी सुरुवात केली. डॅश यांनी सत्यशोधक समाजास छापखाना दिला, तसेच आर्थिक मदतही करत असत. तर व्यंकू बाळोजी काळेवार आणि रामय्या व्यंकय्य अय्यावारू हे काय केलं होतं? सत्यशोधक समाजास त्यांनी काय केली होती? मदत केली होती. मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य डॅश यांनी केले. तर बघा, मुंबईमध्ये तेलुगूमध्ये प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य जाया कारडी लिंगू यांनी केले. कोणी? जाया कारडी लिंगू. पुढचं आहे बघा, सत्यशोधक समाजांच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत डॅश यांचे सहकार्य झाले आणि त्यांनी आर्थिक पाठबळही दिले. तर व्यंकू बा काळेवार, तसेच रामय्या व अय्यावारू, नरसिंगराव, तसेच वडनाला जाया काराडी लिंगू यांनी काय केलं होतं? सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत काय केलं होतं? सहकार्य केलं होतं. शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र डॅश यांनी लिहिले. रामशास्त्री भागवत यांनी लिहिलेले. कोणी? रामशास्त्री भागवत. पुढचा आहे बघा, एक हिंदू या टोपण नावाने डॅश यांनी लिखाण केले आहे. तर बघा, तुकाराम तात्या पडवळ यांनी काय केलेलं आहे? एक हिंदू टोपण नावाने लिखाण केलेलं आहे. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातीभेद विवेकसार डॅश यांनी लिहिले. तर बघा, तुकाराम तात्या पडवळ. आपला धर्म हा निबंध डॅश यांचा दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो. तर बघा, मुक्ता साळवे यांचा पहिला पान मानला जातो. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे डॅश यांचे पुस्तक आहे. तर डॉक्टर राघव भांडारकर हिस्ट्री ऑफ इंडियाचे लेखक आहेत. विद्या हे बळ आहे त्यांचा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणारा होता. तर बघा, विद्या हे बळ आहे त्यांचा लेख शिक्षणाचं महत्त्व सांगणारा कोण होता? तर बाळशास्त्री जांभेकर. डॅश हे सुधाकर शेषाद्री प्रकरणशास्त्राशी संबंधित आहेत. तर बाळशास्त्री जांभेकर सुधारक शेषाद्री प्रकरणाशी संबंधित आहेत.
103 नंबरचा प्रश्न आहे, सन 1861 मुंबईत इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान डॅश यांना मिळाला. तर जगन्नाथ शंकर सेठ यांना 1861 मुंबईत इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होण्याचा पहिला मान मिळाला होता. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेच्या सभेचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापन सभेचे अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर सेठ. तारीख होती 26 ऑगस्ट 1852. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. यामध्ये डॅश हे मान्यवर प्रवासी म्हणून उपस्थित होते. तर पहिले प्रवासी कोण होते? तर जगन्नाथ शंकर सेठ 16 एप्रिल 1853. डॅश यांनी विद्वांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. तसेच कैसरे हिंद हा मानवाचा किताब नाकारला. ते ओळखात कोण होते? डॉक्टर बेहरामजी मलबारी होते. त्यांनी बालविवाहाविरोधी लढ्यासाठी खूप प्रयत्न केला. सन 1887 राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या स्थापनेसाठी न्यायमूर्ती रानडे यांना कोणी मदत केली होती? तर बघा, मद्रास काँग्रेस अधिनियम 1887 बेहरामजी मलबारी. तसेच ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या स्थापनेत डॅश यांचा पुढाकार होता. तर बघा, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांचा काय होता? सहभाग होता किंवा पुढाकार होता. जगन्नाथ शंकर सेठ यांचा गौरव मुंबईच्या अनभिषिक्त सम्राटाचा कोणी केला? तर प्र.के. अत्रे यांनी केला होता. विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत मुंबई गव्हर्नर्सने पुढे कोणी मांडले? तर बघा, विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत मुंबईच्या गव्हर्नर समोर हे एलिफन्स्टन समोर जगन्नाथ शंकर सेठ यांनी मांडली होती. सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राममोहन राय व डॅश यांची सही होती. सतीबंदीच्या कायद्यावर राममोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ यांची सही होती. गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक आहेत गोपाळ गणेश आगरकर. बालविवाहावर टीका करून स्वयंवर पदीचा आग्रह डॅश यांनी धरला होता. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी धरला होता. मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध लेखन कोणी केले? तर बघा, महादेव गोविंद रानडे. या लेखनामुळे इतिहास तज्ज्ञ आणि अर्थशास्त्र अशी ओळखली. तर कोणी केलेलं आहे? गोविंद रानडे यांनी. छत्रपती शाहूंनी डॅश यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली होती. तर डॉक्टर कृष्णाबाई केळकर यांची केली होती. 1902 महिला डॉक्टर म्हणून कोल्हापूरमध्ये त्यांची नेमणूक झाली होती. भगवंतराव पाळेकरांनी जागृत डॅश येथून सुरू केली. तर बडोदा या ठिकाणामधून 25 ऑक्टोबर 1917 साली सुरू केली. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 117 नंबरचा प्रश्न आहे बघा, विजय मराठा हे पुण्यातून डॅश यांनी सुरू केले होते. तर बघा, विजय मराठे हे पुण्यामधून श्रीपतराव शिंदे यांनी 1 डिसेंबर 1919ला सुरू केले होते. छत्रपती शाहूंनी डॅश यांना शिवचरित्र लिहिण्यास 2000 रुपयाची मदत देऊ केली होती. तर बघा, कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना मराठा समाजातील व्यक्ती होती. त्यांना 2000 रुपयाची मदत देऊ केली होती. सेवा सदनाच्या संस्थापिका डॅश होत्या. तर बघा, रामाबाई रानडे होता आणि त्यांचं पूर्वीचं नाव काय होतं? यमुनाबाई चिपळूणकर. डॅश ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. यामध्ये विधवांच्या दुस्थितीबाबत वर्णन केलेलं आहे. ती ओळखता बघा, यमुना पर्यटन ही गुणलेली बाबा पदमनज यांनी 1857 तिचं लेखन झालेलं आहे. 1972 डॅश यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली होती. तर बघा, रानडे यांनी 1972 स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली होती. 1995 तरुण अस्तिकांचा संघ डॅश यांनी स्थापला. तर बघा, महर्षी वीरा शिंदे यांनी तरुण ब्रह्मसंघ पत्राद्वारे काय केलं होतं? धर्मप्रसारासाठी तरुण ब्रह्मसंघाची स्थापना केली होती. युवक ब्राह्मो संघाची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी 1923 प्रार्थना समाजात जाऊन ब्राह्मो समाजात कार्य केलं होतं. 124 नंबरचा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर वरचे 3 डॉटवर क्लिक करा आणि 360 साईजचं हे करा, काय करा? सिलेक्ट करा. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच लाईक करा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध वीरा शिंदे यांनी डॅश येथून प्रसिद्ध केला होता. तर कोल्हापूर या ठिकाणामधून 1933 साली काय केला होता? प्रसिद्ध केला होता. स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते? तर ताराबाई शिंदे यांनी 1882
स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक लिहिलं होतं. अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखन डॅश यांनी केले. तर अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले आहेत. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य कोणी केले होते? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य मोरविठ्ठम वाळकेवकर यांनी केले होते. सन 1927 जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली? तर राईट आन्सर आहे बघा अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेली. दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना डॅश यांनी केली. तर दीनबंधू या सार्वजनिक सभेची स्थापना कृष्णराव भालेकर यांनी 1884 केली होती. आणि दीनबंधू वृत्तपत्र सुद्धा त्यांनी चालवली होती. पुण्यामध्ये महिला सेवा मंडळातर्फे डॅश यांनी 1852 महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. तर पुण्यात महिला सेवा मंडळातर्फे सावित्रीबाई फुले यांनी काय केला होता? तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. सार्वजनिक तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष कोण होत्या? E.G. जोन्स. लक्षात ठेवायचं E.G. जोन्स होत्या. भांबर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय कोणी सुरू केले होते? तर कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. 133 नंबरचा प्रश्न आहे. कृष्णराव भालेकर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर कृष्णराव भालेकर या वृत्तपत्राचे संपादक होते दीनबंधू तसेच शेतकऱ्यांचे कैवारी. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर डॅश असे कोणाला म्हटले जाते? तर बघा विष्णू शास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र आणि विद्यासागर असे म्हटले जाते. अंधासाठी देशातील पहिली शाळा कोणी सुरू केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी अंधासाठी देशातील पहिली शाळा सुरू केली होती. द हायकॉस्ट हिंदू वुमेन हे पुस्तक इंग्रजी भाषेत कोणी लिहिले? तर पंडिता रमाबाई यांनी 1888 लिहिलं होतं. आणि बघा भारतातील स्त्रियांची वाईट स्थितीचं वर्णन यामध्ये केलं होतं. बायबलचे मराठी भाषांतर कोणी केले होते? तर बायबलचे मराठीत भाषांतर हे पंडिता रमाबाई यांनी केलं होतं. त्यानंतर बघा मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? सर्वांना माहिती आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटले जाते. विष्णू शास्त्री चिपळूणकर कोणत्या मासिकाशी संबंधित बोलले होते? तर काव्य इतिहास, शालापत्रक आणि निबंधमाला याविषयी या मासिका संबंधित ते बोलले होते. महात्मा फुलेचे टीकेकार कोण होते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. 142 नंबरचा प्रश्न आहे. इसवी सन 1873 श्री विचारवती सभेची सुरुवात कोणी केली होती? तर सरस्वतीबाई जोशी यांनी केली होती. तसेच सरस्वती गोविंडे 1873 साली पुणे येथे सामाजिक संस्था सुद्धा सुरू केली होती. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र आहे. डॅश यांनी मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली होती? तर रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली होती. रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते? तर आमच्या आयुष्यातील काही आठवणी. काय? आमच्या आयुष्यातील काही आठवणी. 146 नंबरचा प्रश्न आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली होती? तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना विष्णू शास्त्री पंडित यांनी केली होती. विधवा विवाह ई विद्यासागर या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला? तर विष्णू शास्त्री पंडित यांनीच केला होता. लोकमान्य टिळकांनी पुण्यात होम रूल लीगची स्थापना केव्हा केली होती? तर प्रथमच लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना ही 23 एप्रिल 1916 नंतर ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 केली होती. महाराष्ट्रात होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते? तर जेसॉप ब्लॅटिस्टा. कोण होते? जेसॉप ब्लॅटिस्टा होते. वक्तृत्वविषयक माहितीपर ग्रंथ या सुधारिकाकाराने लिहिला होता. तर बघा वक्तृत्वविषयक माहितीपर ग्रंथ हा कोणी लिहिला होता? तर बघा प्रबोधनकार के.सी. ठाकरे यांनी लिहिला होता. कोणी? प्रबोधनकार के.सी. ठाकरे. स्वाध्याय आश्रमाची स्थापना के.सी. ठाकरेंनी कधी केली होती? तर सन 1921 मुंबई दादर या ठिकाणी केली होती. के.सी. ठाकरेंच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला? तर कुमारिकांचे शाप 1919 153 नंबरचा प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा डॅश साली सुरू केली होती? तर 1918 सुरू केली होती. डॅश यांनी ज्ञानप्रकाशमधून स्त्री सक्तीचा शिक्षणाचा आग्रह केला?
तर वीरा शिंदे यांनी ज्ञानप्रकाशमधून स्त्री सक्ती शिक्षणाचा आग्रह केला होता. ब्राह्मणानंतर पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर डेक्कन रयत समाज स्थापना होती जी 1916 साली. विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिलं? तर बघा गोपाळबाबा वलंगकर यांनी 1888 मध्ये लिहिलं होतं. अस्पृश्यता जातीभेद संदर्भाने लिहिलं होतं. शिवराम ज्ञानोबा कांबळे यांनी 1908 मध्ये कोणते पक्षिक सुरू केले होते? तर सोमिनशय मित्र हे पक्षिक सुरू केले होते. 159 नंबरचा प्रश्न आहे. डॅश डॅश यांनी 1931 मध्ये चोखमोळा हे साप्ताहिक सुरू केले होते. तर किसन फागोजी बनसोडे यांनी केले होते. बहिष्कृत हितकारणी सभा हे हस्तलिखित मासिक प्रकाशित कोण प्रसिद्ध करीत होते? तर सरस्वती विलास. डॅश डॅश हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. तर समता. संपादक कोण होते? देवराव नाईक. 14 जून 1896 रोजी अनाथ बालिकाश्रमची स्थापना झाली. तिचे अध्यक्ष कोण होते? तर या संस्थेचे अध्यक्ष होते डॉक्टर राघव भांडारकर. सचिव होते धोंडोकेश कर्वे आणि हे संस्थापक सुद्धा कोण होते? तेच होते. महर्षी कर्वेच्या कार्याला डॅश डॅश या स्त्रियांनी मदत केली होती. पार्वतीबाई आठवले, वेणुबाई नामजोशी, काशीबाई देवधर आणि कमला गरुड यांनी. महर्षी कर्वेकर स्त्री शिक्षण संदर्भाने या पुस्तकाचा प्रभाव पडला होता. तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षण असावे. 165 नंबरचा प्रश्न आहे. 1915च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर महर्षी धोंडोकेशव कर्वे होते. येथूनच महिला विद्यापीठ स्थापनेची घोषणा झाली होती. SNTचे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर राघव भांडारकर होते. 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापिले होते? तर महर्षी धोंडोकेशव कर्वेने स्थापिले होते. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचारासाठी. 25 डिसेंबर 1927 रोजी कोणाच्या हस्ते मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला होता? तर बघा निळकंठ सरसबुद्धे तसेच चित्तपावन ब्राह्मण व इतर 6 अस्पृश्य साधू होते. डॉक्टर आंबेडकरांच्या डॅश डॅश या पत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने छापली जात असत. तर मूकनायक पक्षिक होतं ते. एक लढाऊ कामगार स्त्रीचे जीवन दर्शन अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीत लेखटलेलं आहे? तर एक लढाऊ कामगार स्त्रीचे जीवन दर्शन हे अण्णाभाऊ साठे यांनी चंदन या कादंबरीमध्ये लेखटलेलं आहे. 171 नंबरचा प्रश्न आहे. डेक्कन रयत हे साप्ताहिक डॅश डॅश यांनी सुरू केले? तर अण्णाभाऊ लठ्ठे यांनी सुरू केले होते. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी 26 ऑक्टोबर 1917 पुणे या ठिकाणी केली होती. पुण्यातील डॅश डॅश ही वास्तू सत्यशोधक समाज आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य केंद्र होते. तर जे मॅक्शन लक्षात ठेवायचं. पुणे नंतर प्रबोधन कार्यालय पुणे ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र बनले. पटेल बिलास अनुकूलसे नाटक प्रणय प्रभाव डॅश डॅश यांनी लिहिले. तर दिनकरराव जवळकर यांनी आंतरजातीय विवाहासाठी अनुकूल बिल हे सुद्धा लिहिलेले आहे. श्री शिवस्मारक पुराणे ग्रंथ हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. तर बघा दिनकरराव जवळकर यांनी लिहिले. 1923 शिवस्मारक वादवले लिहिलेले. डॅश डॅश यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करून टिळकांच्या अनुयायांना आव्हान दिले. तर केशवराव जेथे. 177 नंबरचा प्रश्न आहे. छत्रपती मेळ्यासाठी छत्रपती पद्यसंग्रह डॅश डॅश यांनी प्रसिद्ध केला? तर दिनकरराव जवळकर यांनी प्रसिद्ध केला होता. महात्मा फुलेंच्या बदनामीसाठी सत्यशोधक की ख्रिस्तसेवक ही पुस्तिका डॅश डॅश यांनी लिहिली? तर गणपतराव नलावडे यांनी लिहिली. ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र डॅश डॅश दारूच्या जाहिराती छापत असे तर कैवारी. यामुळे काय होतं? ब्राह्मण पक्षावर टीका केली जात होती. न ची केळकरावर डॅश डॅश या पुस्तकातून जवळकरांनी टीका केली. तर मर्द हो नाके कापून घ्या 16 पानी पुस्तक होतं. या डॅश डॅश या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह केला. तर राष्ट्रवीर दिनमित्र विजय मराठा हंटर हे काय केलेलं आहे? दारूबंदीचा आग्रह केलेला आहे. सत्यशोधक की ख्रिस्त सेवक या गणपतराव नलावड्यांच्या पुस्तकेस उत्तर देण्यासाठी जवळकरांनी कशाचे लेखन केले? तर देशाचे दुश्मन. देशाचे दुश्मन खाटल्यास डॅश डॅश यांना तुरुंगवास झाला होता. तर बघा जवळकर तसेच के जेथे रामचंद्र लाड बागडे यांना काय आला होता? तुरुंगवास झाला होता. 184 नंबरचा प्रश्न आहे. 1913 मध्ये कुलकर्णी लीलामृत हे काव्य कोणी प्रकाशित केले? तर मुकुंदराव पाटील यांनी प्रकाशित केले होते. छत्रपती शाहूंनी डॅश डॅशमध्ये कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी पद्धत चालू केली. तर 28 फेब्रुवारी 1918 मध्ये. डॅश डॅश यांनी
आपल्या वाड्यात समता संघाची शाखा सुरू केली? तर श्रीपंत टिळक यांनी. सहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला होता. ब्राह्मणेतर पक्षात उपासने जरी पेटिका संघ कोण म्हणत असे तर अच्युत कोल्हाटकर. 1860 साली डॅश यांनी पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर वामन भावे यांनी 1860 साली पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. एली फर्स्टने इसवी सन 1821 येथे संस्कृत कॉलेज सुरू केले तर पुणे या ठिकाणी केले होते. नाव बदलून पुन्हा चालू केलं. 190 नंबरचा प्रश्न आहे, डॅश या मिशनरींनी 1824 मुंबईत पहिली मुलींची शाळा काढली? तर अमेरिकन मिशनरी सोसायटीने काढली होती. सन 1834 मुंबईत डॅश मिशनरी कॉलेज स्थापन झाले तर विल्सन कॉलेज स्थापन झालं होतं. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 18 जुलै 1857 झाली होती. त्यानंतर बघा 1883 येशू ख्रिस्ताचे चरित्र 7 खंडात कोणी लिहिले? तर बघा बाबा पदमनजी यांनी लिहिलेलं आहे. कोणी? बाबा पदमनजी. 194 नंबरचा प्रश्न आहे, डॅश यांनी मुंबईत 1848 स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली? तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती. अरुणोदय हे डॅश यांचे आत्मचरित्र आहे तर बाबा पदमनजी यांचं आत्मचरित्र आहे. जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई स्थापन कोणाचा पुढाकार होता? तर जगन्नाथ शंकर सेठ यांचा पुढाकार होता. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॅश हे डेप्युटी सेक्रेटरी होते तर बाळशास्त्री जांभेकर होते. मराठी वृत्तपत्राचे जनक जांभेकर दर्पण डॅश भाषेतून प्रसिद्ध करत तर मराठी आणि इंग्रजी भाषेमधून ते प्रसिद्ध होत असत. बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा विवाहास शास्त्रीय आधार शोधण्यासाठी व त्यावर ग्रंथ लिहिण्यासाठी यांना विनंती केली होती. तर कोणाला? गंगाधर शास्त्री फडके यांना. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट वाचन आणि त्यावर आधारित विद्वत्तापूर्ण लेख डॅश यांनी लिहिले. तर कुणी लिहिलं? बाळशास्त्री जांभेकर. ते इतिहास संशोधक आहेत. सरकार चाकरशास्त्र अशी टीका प्रा सेजवलकरांनी कोणावर केली होती? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर केली होती. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगाने टीका डॅश यांनी लिहिली? तर बघा दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी लिहिलेली. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर बरं वाटत असेल, समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. 203 नंबरचा प्रश्न आहे, जगदासी आर्य या टोपण नावाने कोणी लेखन केले? तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी लेखन केलेलं आहे. परमहंस सभेच्या सभासदामध्ये डॅश ही लोक होते तर बघा ख्रिश्चन आणि मुस्लिम होते. त्यानंतर बघा 205 नंबरचा प्रश्न आहे, सतत 50 वर्ष लेखन केले ते लेखान पुरुष म्हणून ओळखले जातात? तर गोपाळ हरी देशमुख ओळखले जातात. 206 नंबरचा आहे, सुधारक म्हणून बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख कोणी लिहिला? तर गोपाळ हरी देशमुख यांनी. खऱ्या ब्राह्मणालाच दक्षिणा द्यावी असा अर्ज त्यांनी सरकारला केला. याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात तुळशीबागेत 5,000 ब्राह्मणांनी त्यांचा निषेध करून केला. ते ओळखता बघा गोपाळ हरी देशमुख. थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? गोपाळ हरी देशमुखच होते. श्री बाल हत्या हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला होता. श्री बाल हत्या हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? डॉक्टर भाऊ दाजी लाड. सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र मासिक यांचे कोणाचे होते? तर बघा सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र मासिक हे बाबा पदमनजी यांचं होतं. 211 नंबरचा प्रश्न आहे, डॅश वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखनमाला छापली होती? तर बघा प्रभाकर भाऊ महाजन यांच्या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखनमाला छापली होती आणि एप्रिल 1841 पासून ती छापली जात होती. गीता तत्व स्वाध्याय आगन प्रकाश ग्रंथामधून डॅश यांनी धर्मांची सर्व बाजू तसेच चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. तर गोपाळ हरी देशमुख. विविध ज्ञानविस्तार आणि हिंदू प्रकाश नियतकालिकांनी त्यांना ते दांभिक दुपट्टे आहेत व बोलके सुधारक आहेत असे म्हटले. ते सुधारक कोण होते? गोपाळ हरी देशमुख. डॅश या वृत्तपत्राने 1 मार्च 1851च्या अंकात ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यावर टीका केली होती. तर बघा प्रबोधन चंद्रोदय. इसवी सन 1855 डॅश येथून सद्धर्म पत्रिका ही मराठी वृत्तपत्र ख्रिस्ती धर्मप्रसारावर आवर घालण्यासाठी सुरू झाले तर मुंबईमधून झाले होते. डॅश यांनी धूमकेतू या पत्रातून मिशनऱ्यावर धार्मिक आक्रमणाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला होता. तर भाऊ महाजन यांनी केला होता. 217 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञानप्रकाश साप्ताहिक पुण्यातून डॅश यांनी सुरू केले? तर बघा कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेले. कोणी? कृष्णाजी रानडे.
218 नंबरचं आहे ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रसार या पत्राचे हेतू होते. तर बघा ज्ञानप्रकाश. कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात? तर नेटिव्ह ओपिनियन याच्यामध्ये हायकोर्टाचे निवाडे छापले जात. रखमाबाई खटल्यात या वृत्तपत्रांनी सनातन्यांनी पाठिंबा दिला होता. तर बघा नेटिव्ह ओपिनियन दीनबंधू. नेटिव्ह ओपिनियन डॅश यांनी सुरू केले. तर बघा विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 4 जानेवारी 1864 इंग्रजीमधून सुरू केली होती आणि 1 जुलै 1866 मराठी आणि इंग्रजीतून सुरू केली होती. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र डॅश यांनी सुरू केले. तर विष्णू शास्त्री पंडित यांनी 1862 इंग्रजी आणि मराठीमधून सुरू केले होते. प्रार्थना समाजाचे व्यासपीठ डॅश या वृत्तपत्रास मानले जाते. तर इंदू प्रकाश या वृत्तपत्रास मानले जाते. इंदू प्रकाश वृत्तपत्राची धारा डॅश या नामवंतांनी सांभाळली होती. तर बघा न्याय चंद्रावकर, मामा परमनंद, तसेच न ग फाटक, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, न्याय तेलंग आणि त्र्यंबक पर्वती यांनी छापली होती. 225 नंबरचा प्रश्न आहे 1842 ज्ञानोदय हे पत्र इंग्रजीमधून मराठीत सुरू केले. तर हेनरी व्हॅलेंटाईन अमेरिकी मिशनरीने चालू केलं होतं. डॅश या वृत्तपत्राने हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, अनिष्ट रूढी, चालीरीत्या यावर टीका केली. यामुळे हिंदू धर्मात सुधारणाचे पर्व सुरू झाले. तर ज्ञानोदय हे वृत्तपत्र होतं. दीनबंधू हे वृत्तपत्र डॅश पासून मुंबईत निघू लागले. तर 1980 ते 1980 नामे लोखंडे, तर 1977 कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह डॅश या वृत्तपत्राने धरला होता. तर दीनबंधू या वृत्तपत्राने धरला होता. 230 नंबरचा प्रश्न आहे वृत्तपत्रांचा सुयोग्य कालानुक्रम लावा. तर बघा पहिले दर्पण आहे, त्यानंतर बघा दिग्दर्शन 1840 साली होतं, प्रभाकर 1841, ज्ञानोदय 1842, त्यानंतर ज्ञानप्रकाश 1849, श्री शिक्षणाचे महत्त्व सांगणारा श्री विश्व अभ्यास ग्रंथ डॅश यांनी लिहिला होता. तर श्री शिक्षणाचे महत्त्व सांगणारा श्री विद्या अभ्यास हा ग्रंथ बाबा पदमनजी यांनी लिहिला होता. भाऊ महाजनाने आपल्या कोणत्या त्रैमासिकामधून युरोपियन तत्त्वज्ञ मिल लॉक या ग्रंथाची भाषांतरे छापली? तर ज्ञानदर्शन 1854 सुरू झालं होतं. शास्त्रीय विषय व भाषांतरासाठी त्यांनी सुरू केलं होतं. प्रार्थना समाजाच्या समर्थनासाठी न्यायमूर्ती रानडेंनी डॅश हा ग्रंथ लिहिला. तर एकेश्वरी निष्ठांची कैफियत, तसेच धार्मिक उद्धाराचे स्थान प्रार्थना समाज. रानडे गांधीजींना हे पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी लिहिले. यामध्ये यांची थोरवी त्यांनी गायली आहे. तर कुणी गायलेली? न्यायमूर्ती रानडे यांनी. महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख कोण होत्या? तर कॅप्टन कल्याणी सय्यद होत्या. हिंदी सेविका संघाची स्थापना कोणी केली? तर जानकीबाई आपटे यांनी केली होती. वैयक्तिक सत्याग्रहात सहभागी नगरमधून झाल्या होत्या. 237 नंबरचा प्रश्न आहे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारमध्ये कोणत्या महिलांचा सहभाग होता? तर बघा लीलाताई पाटीलचा होता आणि राजमती पाटीलचा होता. नागपूर येथे सूतिकागृहाची स्थापना डॅश यांनी केली. तर बघा कमलाबाई होसपेट यांनी केली होती. 1940च्या वैदिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील कोणती आहे? तर बघा पद्माताई हरोलीकर. 1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून कुणी चालवले? तर उषा मेहता. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे उषा मेहता. इतर नाना मोटवानी, तसेच विठ्ठलाभाई व चंद्रकांत झवेरी, तसेच बाबूबाई ठक्कर यांनी चालवले. डॅश यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. तर 1932 चंद्रपूर जिल्ह्यात कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. गोपिकाबाई कमनवर जंगल सत्याग्रहात सहभागी, तसेच 2.5 वर्षाचा तुरुंगवास हे काय होतं त्यांचं. चला आता दुसरा प्रश्न आहे 242 नंबरचा दिनमित्र हे वृत्तपत्र डॅश यांनी सुरू केले होते? बघा मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले होते. ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना कोणी केली? तर भास्करराव जाधव, छत्रपती शाहू, तसेच श्रीपतराव शिंदे यांनी केली होती. या वृत्तपत्राने कामगाराचे प्रश्न उचलून काय केलं होतं? कामगाराचे प्रश्न उचलून धरले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तर कोणत्या? दीनबंधू या वृत्तपत्राने. सन 1855 बंगालमध्ये कोठे तागाची पहिली गिरणी सुरू झाली? तर रिक्षा या ठिकाणी. कुठं झाली? रिक्षा. 1877 नागपूर येथे जमशेदजी टाटांनी कोणती मिल सुरू केली? तर बघा कोणती मिल सुरू केली? तर एम्प्रेस मिल चालू केली होती. कोणती? एम्प्रेस. 1853 मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर कावसजी नानाभाई. कोणी केली? कावसजी नानाभाई. 1866 डॅश येथून काशीनाथ फडकेंनी अरुणोदय योजना सुरू केली. तर ठाणे.
249 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम कोणी केले? तर न्यायमूर्ती म गो रानडे तसेच अनेक संस्थांनी सुद्धा सुरुवात केली होती. इसवी सन 1873 पुण्यात डॅडेशांनी एक सभा भरवून देशात जाणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्ताचे बंधन नसावे म्हणून प्रयत्न केला. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 251 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन डॅडेशमध्ये रानडेंनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. तर बघा 1865 मुंबई या ठिकाणी. सामाजिक सुधारणेबाबत पत्रके काढून अनुक्रमे हिंदू पुढारी व ब्रिटिश सरकारला देऊन सामाजिक सुधारणा करण्याची विनंती केली. तर बघा बेहरामजी मलबार यांनी. डॅश यांनी हिंदू प्रकाशमधून पुनर्विवाहास अनुकूल लेख लिहिले. न्यायमूर्ती रानडे तसेच हिंदू प्रकाश इंग्रजी आवृत्तीतून लेखनास सुरुवात केली. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाच्या कार्यात रानडेंना कोणी मदत केली? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर तसेच कृष्णशास्त्री तळेकर, रावजी शास्त्र गोडबोले यांनी मदत केली. कोणत्या सभेत रानडेंनी आपले निबंध वाचून दाखवले होते? ज्ञानप्रसारक सभामध्ये त्यांनी आपले निबंध वाचून दाखवले होते. 256 नंबरचा प्रश्न आहे, डॅश यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. मद्य वर्ज्य करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतावा असे आवाहन कोणी केले? तर महात्मा फुले यांनी केले. डॅश या पुस्तिकेमधून महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या दर्जासंबंध आपले विचार मांडले. तर बघा सत्सार भाग 1 आणि 2. महात्मा फुलेंनी डॅशाचा उल्लेख सत्वशील, सतशील, सत्यशोधक साध्विनी असा केला आहे. तर बघा पंडिता रमाबाई यांचा केलेला आहे. नारायण मे लोखंडे यांच्या प्रयत्नातून रविवारची सुट्टी गिरणी कामगारांना केव्हापासून मिळू लागली? तर बघा 10 जून 1890 पासून. लक्षात ठेवायचं 10 जून 1890 पासून. पंडिता रमाबाईंनी आपल्या डॅश या ग्रंथात हिंदी राष्ट्रभाषा असावी असे आग्रहाने म्हटले. तर युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन. 262 नंबरचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंनी कृपा सदनाची स्थापना डॅश या उद्देशाने केली होती? तर पतित पुनर्वसन केंद्र, अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी. प्रीती सदनाची स्थापना डॅश यासाठी पंडिता रमाबाईंनी केली होती. अपंग, लुळे, पांगळे, लंगडे, वृद्ध, अशक्त यांना आश्रय देण्यासाठी प्रीती सदनाची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली होती. सदानंद सदन यासाठी स्थापन केले होते. कशासाठी केले होते? सदानंद सदन हे अनाथांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी विधवा केशवपणास बंदी असावी असा ठराव सामाजिक परिषदेच्या 3ऱ्या अधिवेशनात कुणी केला? तर श्री सुब्रमण्यम अय्यर यांनी केला होता 29 डिसेंबर 1889 मुंबईमध्ये. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजीतून भाषणे, व्याख्याने होतात याबद्दल कोणी नाराजी व्यक्त केली होती? तर बघा पंडिता रमाबाई यांनी. डॅश यांच्या आमच्या देशाची स्थिती हा निबंध फार गाजला होता. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा. चिपळूणकरांच्या निबंध मालिकेतून डॅश यांच्यावर प्रदीर्घ आणि प्रखर टीका झाली होती. तर गोपाळ हरी देशमुख यांच्यावर. पुढचा प्रश्न आहे, पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत ग.वा. जोशी डॅश यांचा सहभाग होता? तर बघा पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत ग.वा. जोशी तसेच सदाशिवराव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर यांचा सहभाग होता. आणि ते केव्हा होते? बघा 2 एप्रिल 1870 साली. डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना झाली. तर बघा राजे श्रीनिवास आणि पंतप्रतिनिधी औंचे राजे. 271 नंबरचा प्रश्न आहे, सेवा सदनाची स्थापना डॅश ठिकाणी करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी 1908 साली रमाबाई रानडे आणि 1909 साली पुण्यात शाखा स्वतःच्या घरी सुरू केली होती. सन 1912 नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनाच्या वतीने डॅश गेल्या होत्या. तर बघा काशीबाई कानेटकर या गेल्या होत्या. वुमेन्स इंडियन असोसिएशनच्या डॅश पुणे शाखेच्या अध्यक्ष होत्या. तर बघा वुमेन्स इंडिया असोसिएशनच्या रमाबाई रानडे पुणे शाखेच्या अध्यक्ष होत्या. डॅश यांनी जागृती या पत्रातून लेख लिहून मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे असा आग्रह धरला. तर बघा 1920 जनाक्का शिंदे यांनी धरला होता. जीवन शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथाद्वारे मांडली होती. सत्यशोधक समाजाचे ब्रीद काय होते? तर सर्वसाधारण जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. हे काय होते?
ब्रीद वाक्य होते. काय होतं, सर्व साक्षी जगपती त्याला नकोच मध्यस्थी. महात्मा गांधीजीचे पहिले चरित्र अवंतिकाबाई गोखलेंनी लिहिले, तर त्याची प्रस्तावना कुणी लिहिली होती? लोकमान्य टिळक यांनी. 278 नंबरचा प्रश्न आहे, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती. महात्मा फुलेंनी पुणे येथे पहिला विधवा पुनर्विवाह डॅश साली घडून आणला, तर 8 मार्च 1864 साली. महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, तर बघा इसवी सन 1863 मध्ये स्थापन केले जे, आणि पुढे त्याला अनाथ बालिकाश्रम चालू केले. महात्मा फुलेंच्या प्रेरणेमधून पंढरपूर या ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृह कुणी स्थापिले? तर महादेव गोविंद रानडे, तसेच उमिया शंकर आणि इतर लोकहितवादी लाल शंकर. महात्मा फुलेंनी 1851 मध्ये पुणे शहरात डॅश येथे अस्पृश्यांची पहिली शाळा सुरू केली, तर नानापेठेमध्ये सुरू केली. दुसरी अस्पृश्यांची शाळा वेताळ पेठेत आणि सदाशिव गोवाड्यामध्ये सुरू केली. प्रौढ स्त्री पुरुष शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी डॅशमध्ये शाळा चालू केली, तर बघा 1855 मध्ये रात्रशाळा, आणि ती स्वतःच्या घरी सुरू केली होती. 284 नंबरचा प्रश्न आहे, डेक्कन सभेची सुरुवात 1895 मध्ये डॅश यांनी केली होती. तर बघा डेक्कन सभेची सुरुवात 1895 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती, आणि ती 1 नोव्हेंबर 1895 साली झाली होती. पुन्हा सार्वजनिक सभेवर टिळकांचे वर्चस्व आल्यानंतर हिंदी अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घातला. देव न मानणारा देव माणूस म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा गोपाळकृष्ण आगरकर यांना. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन ग्रंथाचा जास्त प्रभाव कोणावर पडला होता? तर महात्मा फुले यांच्यावर पडला होता. बरुळे प्रकरणात आगरकरांना व टिळकांना 101 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तेथे आगरकरांनी डॅशचे लेखन केले, तर बघा डोंगरी किल्ल्यातील आमचे 101 दिवस आणि विकार विल्लिसीत यांचे लेखन केले. धोके कर्वेंनी यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवला, तर बघा वि ना मंडलिक तसेच सोमन गुरुजी यांचा. 1 मे 1882 रोजी आर्य महिला समाजाच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? तर पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर, रमाबाई राऊत यांची आई. मेरी मनोरमा यांनी गुलबर्गा येथे 1814 ही आश्रमशाळा सुरू केली, तर बघा शांती सदनने आश्रमशाळा सुरू केली होती. 292 नंबरचा प्रश्न आहे, मुक्ती मिशनमध्ये मुक्ती प्रेयर बेल हे नियतकालिक मनोरमा यांनी सुरू केले होते, तर इंग्रजीमधून नियतकालिक सुरू झाले होते. उदयप्रभा मासिक, ऐक्य प्रदर्शन पत्रिका, प्रबोधय, सत्यदीपिका, सत्यवादी, कुटुंबमित्र यांचे संपादन कोणी केले होते? तर बाबा पदमनजी यांनी केले होते. आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक कोण होते? तर बाबा पदमनजी होते. 8 नोव्हेंबर 1851 रोजी ग्रँट कॉलेज मेडिकल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर डॉक्टर भाऊ दाजी लाडेंनी केली होती. कोणी? पहिले डॉक्टरसुद्धा ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई 1851 साली होते. इंदू प्रकाश पुढे डॅश यामध्ये विलीन केले, तर लोकमान्यमध्ये. इंदू प्रकाश हे डॅश हे काही काळ संपादक होते. ज्ञान चंद्रावरकर होते. सत्य चौके आणि ज्ञान हे डॅश या वृत्तपत्राचे ब्रीद होते, तर ज्ञानप्रकाश. डॅश हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होते. ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होते. हरिनारायण आटोपांनी पुण्यातून डॅश हे पत्र सुरू केले होते, तर बघा करमणूक हे पत्रक सुरू केले होते. मुंबई प्रांतातील महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? बॉम्बे हेराल्ड. 302 नंबरचा प्रश्न आहे, विज्ञान विस्तार हे मासिक डॅश यांनी सुरू केले होते? तर बघा रा पांगरकर यांनी. दिनकरराव जवळकरांच्या डॅश या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मुखपत्र असे छापले जात, बघा तेज या साप्ताहिकावर. निराश्रित सहकारी मंडळी डॅश यांनी सुरू केले, तर बघा विरा शिंदे यांनी 1906 मध्ये सुरू केलं होतं. देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर गवा जोशी यांनी सार्वजनिक काका या ठिकाणी केली होती. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी पुण्यामध्ये पुन्हा सार्वजनिक सभेच्या डॅश यांच्यावर सोपवण्यात आली होती, तर 1855 मध्ये पुणे सीताराम चिपळूणकर यांच्यावर. सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. 1890 मध्ये पुन्हा सार्वजनिक सभेचे चिटणीस होते, आणि 1891 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी झाले. ते सुधारक म्हणजे कोणतं? गोपाळकृष्ण गोखले. केशवराव जेतेंनी डॅश हे वर्तमानपत्र चालवले, तर बघा शिवस्मारक.
310 नंबरचा प्रश्न आहे, आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारे प्रणय प्रभाव हे नाटक कुणी लिहिले? तर दिनकरराव जवळकर यांनी लिहिले. 1907 मध्ये पहिली मराठा शिक्षण परिषद डॅश येथे पार पडली. तर 1907 मध्ये धारवाड अध्यक्ष कोण होते? खाशीराव जाधव. तसेच बडोदाचे होते ते सहकारी होते छत्रपती शाहू महाराज आणि भास्करराव जाधव. 7000 ओव्यांचा दंत महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे. वासुदेव फडकेंनी उदरनिर्वाहासाठी प्रथम डॅश या ठिकाणी नोकरी केली. तर प्रथम रेल्वेत लिपिक, नंतर लष्करी खात्यात लेखा विभागात. डॅश यांच्या प्रभावाने वासुदेव फडकेंनी स्वदेशी वापराची शपथ घेतली. तर न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांच्या प्रभावामुळे. ऐक्यवर्धिनी सभेची पुण्यात डॅश यांनी स्थापना केली. तर वासुदेव बळवंत फडके. तसेच समानता ऐक्य समन्वयासाठी पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना डॅशमध्ये झाली. तर बघा 1874 मध्ये वा.ब. फडकेंनी स्वदेशाच्या प्रसारासाठी शाळा केली होती. 317 नंबरचा प्रश्न आहे, वासुदेव फडकेंनी ब्रिटिश सरकारविरुद्ध पहिला जाहीरनामा डॅशमध्ये काढला होता? तर बघा 1879 मध्ये वासुदेव फडकेंनी काढला होता. त्याचं बघा वासुदेव फडकेंना देवर नावडेगी येथे डॅश यांनी पकडले. तर मेजर डॅनियल यांनी पकडले होते विजापूरजवळ 23 जुलै 1879ला. 319 नंबरचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडकेंना डॅश यांनी सहकार्य केले होते. तसेच क्रांतिकारी सेनेची स्थापना पुण्यात केली. तर ते हे होते गोपाळ मोकसाठे, तसेच विष्णू विनायक गद्रे, सीताराम गोकाक, तसेच गोह कर्वे. 320 नंबरचा प्रश्न आहे, डॅश यांना क्रांतिकारणाचा जनक आणि महाराष्ट्राचा रॉबिन हुड तसेच दुसरा शिवाजी म्हणून ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. बा व फडकेंचे वर्णन देशीप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुषाशी डॅश या वृत्तपत्राने केले आहे. तर बघा अमृत बाजार पत्रिका. 16 ऑक्टोबर 1896 रोजी मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यात डॅश यांनी डांबर फासले. तर दामोदर चापेकर यांनी. प्लेगच्या काळातील ब्रिटिश अत्याचारात संतापून डॅश यांनी भागोबाईसारखे रडता काय आडदांडास कायदा शिकवा असे उद्गार काढले. तर बघा गोपाळकृष्ण गोखले यांनी काढली होती. चाफेकर क्लब व्यायाम मंडळ डॅशमध्ये सुरू केले. तर सन 1896 मध्ये त्याचे सदस्य कोण होते? दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, महादेव रानडे आणि विनायक आपटे होते. त्याचप्रमाणे खंडेराव साठे सुद्धा होते. 325 नंबरचा प्रश्न आहे, दामोदर चाफेकरांनी शस्त्रसाठा वाढवण्यासाठी मार्टिन हेनरी रायफल या ठिकाणामधून पळवल्या होत्या. तर मारुती मंदिरामधून. स्मशानातील 30 मे 1897ला. 12 जून 1897 रोजी विठ्ठल मंदिरातील डॅश यांच्या व्याख्यानाचे दामोदर चाफेकरांनी प्रेरणा मिळाली होती. तर बघा लोकमान्य टिळकांच्या रँड व ऑयस्टर्स या चाफेकर बंधूंनी मारले त्यावेळेस नुकताच हा सण झाला होता. तर बघा शिवाजी उत्सव झाला होता 12 जून 1897ला. 22 जून 1897 रोजी चार्ल्स ऑयस्टर्स वॉल्टर रँड यांच्यावर डॅश यांनी गणेश खिंडीजवळ गोऱ्या झाडल्या. तर दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर. बुरुईन गायडर या पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देणाऱ्या गणेश व रामचंद्र द्रविड यांना गद्दारांना डॅश यांनी ठार मारले. तर बघा वासुदेव चाफेकर व महादेव रानडे.